चला तर मंडळी, आज आपण पालकची खूपच आगळी वेगळी युनिक रेसिपी बनवतोय। तुम्ही ही पद्धत वापरून ही भाजी कधीच बनवलेली नसणार। याची चव म्हणाल तर एकदम भारी आहे। ज्यांना आवडत नाही ना पालक खायला, ते सुद्धा मागून मागून खातील। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। शिवाय 2 नाही तर 4 चपात्या जास्तच खातील, इतकी चवीला भारी लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी एक जुडी पालक मी घेतलेला आहे। पालक स्वच्छ धुवून घेतलाय। आता यानंतर पुढची तयारी करूया। यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर। पाणी चांगलं गरम होत आलं की आपण यामध्ये आता हे पालक घालणार आहोत। तर पालकची पानं आहेत ती मध्ये मी अशी तोडून घालते। हे बघा या पद्धतीने। तर सगळा पालक हे बघा या पद्धतीने मध्येच मी असा तोडून घातलेला आहे। आता थोडंसं चमच्याने डीप करायचं आहे। पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करायचा आहे। तर हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे। थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि गॅस बंद करून असा हा पालक काढायचा। आता हा काढलेला पालक आहे तो एका मिक्सिंग बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे। तुम्ही बर्फाचं पाणी सुद्धा घेऊ शकता। फ्रीजमध्ये जे आपण थंड पाणी ठेवतो ना त्यामध्येच हे घातलेलं आहे। यामुळे काय होतं, पालकाचा रंग आहे तो हिरवागार राहतो, रंग अजिबात बदलत नाही। शिवाय याची कुकिंग प्रोसेस आहे ती सुद्धा कमी होते। आता यानंतर हा पालक थंड पाण्यामध्ये 1-2 मिनिटं फक्त ठेवायचा आहे, त्यानंतर तो काढायचा। आता हा पालक थंडच आहे। मिक्सर जार घेतलेला आहे मी। या मिक्सर जारमध्ये हा पालक घालायचा। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। यानंतर मूठभर कोथिंबीर घेतली आहे देठासकट, आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यानंतर झाकण लावायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक हिरवीगार पेस्ट आपली तयार झालेली आहे। पहा काय रंग मस्त आलेला आहे। आता यानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। तेल घालूया। आता 1 चमचा जिरं घालायचं। फोडणीमध्ये जिऱ्याला छान सुगंध यायला लागल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। छान कांदा असा परतून घेतला। आता काही घरगुती मसाले घालूया। तर इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला सुद्धा इथेच घालते मी आणि 1 चमचा धणे आणि जिरेची पावडर मिक्स करून घेतलेली आहे ती घातली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचे। यानंतर इथे मी 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती सुद्धा घालूया। कच्चेच 2 टोमॅटो मी मिक्सरला वाटून घेतले होते। यानंतर पालकची आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती ती घातली आहे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो कच्चे आहेत। हे मसाले आणि वाटण 2-3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता 1 चमचा भाजलेलं बेसन घेतलंय। बेसन आधीच मी भाजून ठेवलेलं होतं। बेसन यामध्ये घालायचं, त्यामुळे या भाजीला आहे तो सुगंध खूप छान येतो आणि थोडीशी बाइंडिंग सुद्धा येते, ग्रेव्ही थोडीशी घट्ट सुद्धा होते। सगळं चांगलं मी हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, फास्ट करायची नाही। यानंतर मी इथे 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। सध्या हिवाळा सुरू आहे, हिवाळ्यामध्ये मका भरपूर येतो, पालक सुद्धा एकदम फ्रेश मिळतो। तर याची अशी ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। हे उकडलेले नाही, कच्चेच आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करायचं आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची। तुम्ही जर नेहमी एकाच पद्धतीने पालकची भाजी बनवत असाल तर या पद्धतीने एकदा करून तर बघा। माझी खात्री आहे तुम्हाला 100% ही रेसिपी नक्कीच आवडणार। एक चांगली उकळी काढून घेतली आहे। झाकण लावूया आणि 7 ते 8 मिनिटं वाफेवर छान शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। या ग्रेव्हीचा रंग बदललेला आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। पहा मस्त असा रंग आलेला आहे। आता या भाजीला आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येण्यासाठी, चांगली रिच लागण्यासाठी खाताना यामध्ये 1 मोठा चमचा मी मलाई घातली। आता ही मलाई आहे ती दुधावरची आहे। तुम्ही दुधावरची मलाई किंवा फ्रेश क्रीम येते ना ती घातली तरी सुद्धा चालेल। यामुळे ही भाजी खायला खूपच अप्रतिम लागते। एकदा नक्की या पद्धतीने मंडळी तुम्ही करून बघा। मिक्स करून घ्यायची आहे ही मलाई घातलेली आणि झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे।
2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। आता याला मस्त अजून खमंग सुगंध येण्यासाठी आणि मस्त याचा फ्लेवर वाढण्यासाठी आपण फोडणी देतो। इथे मी 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे। आता या तुपामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, भरपूर लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलाय, मिक्स करून घ्यायचा। यानंतर मी 2 बोर मिरच्या घातलेल्या आहेत, या नसतील तर तुमच्याकडे लाल मिरच्या असतील त्या घातल्या तरी सुद्धा चालतील। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, यामुळे रंग खूप छान येतो। आता थोडीशी फोडणी मी काढून घेते गार्निशिंगसाठी, बाकीची फोडणी यावर घालायची आहे। काय मस्त सुगंध येतोय कारण आपण तुपाची फोडणी दिलेली आहे। आता एकदा मिक्स करून घ्यायची आहे। अगदी झटपट बनते मंडळी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही आगळी वेगळी युनिक रेसिपी। आता मिक्स करून घेऊया। मंडळी तुम्ही कधी बनवली नसेल तर करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। मला खात्री आहे तुम्हाला 100% ही आवडणारच। जे पालक खात नाही त्यांना सुद्धा आवडेलच, चाटून पुसून खातील। लहान मुलांना पालक आवडत नाही तर या पद्धतीने अशी वेगवेगळ्या भाज्या बनवून द्याल तर ते नक्कीच खातील। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अशाच वेगवेगळ्या भाज्यांचे रेसिपीचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत मंडळी, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मस्त आपली अशी ही काय म्हणाल, याला नाव काय द्याल मला कमेंट करून नक्की सांगा। कॉर्न पालक आपली तयार झालेली आहे। खायला याची चव भारी आहे, सुगंध तर घरभर इतका मस्त येतोय। करून बघा, माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपी सोबत। धन्यवाद।